मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। शुक्रवारी रात्री मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला। ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झालाय। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर ट्रक आणि टेम्पोची धडक झाली। अपघातग्रस्त ट्रक मधून साखरेची वाहतूक केली जात होती। या ट्रकवर मागच्या बाजूने कोंबड्यांनी भरलेला टेम्पो जोरात येऊन धडकला। ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला। या जोरदार धडकेमुळे टेम्पो आणि ट्रकला आग लागली, त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झालाय। त्यामुळे टेम्पो चालकाचा देखील जागीच मृत्यू झालाय। या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे। दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेपली गेली, त्यामुळे टेम्पो चालकाचा मृतदेह आतमध्ये अडकून पडला होता। याशिवाय टेम्पोला अपघातानंतर आग लागल्याने मदत कार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला। अखेर आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। चेंदामेंदा झालेल्या टेम्पोची अवस्था पाहून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते। जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या। काही वेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यातून दूर करण्यात आला आहे। या भागात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।